खुरपण काढताना तोडला नाही या पोराने युवा. तर झालं असं, गोप्या सकाळीच आपल्या घरी आला. मला म्हणे आपल्याला वावरात पासा मारा लागतात. काढला आपलं मेशीन लावले त्याला पासा. घरून निघलोच होतो तर गाड्याला म्हटलं युवा नाही तर खुरपा घे सोबत. मग वावरात पोचलो, टापलिंग लंबी सोडली, केली मग वाई मारायला सुरुवात. एक दोन उलट्या आणले. गडी म्हणे की थांबा मी खुरपण काढतो. खुरपण काढताना गड्यानं असं खुरपण काढले की डायरेक्ट युवाच तोडला. मग 5-6 उलटे मारले. मला घरून फोन आला, मला म्हणत की आपल्या घरचं पेर नाही आज. मग काय सुमित भाऊ सोबत होते, दिलं त्याच्याजवळ ट्रॅक्टर चालला आलो घरी. आंघोळ केली, जेवण केलं, ते लोक त्याच्या पासा मारणं झाल्या. सोयाबीनच्या थैल्या बी दिल्या ट्रॅक्टरवरच टाकून. मग पेरणी यंत्र लावून सारखं आम्ही निघलो वावराच्या रस्त्यानं. वावरात पोहोचलो, डायरेक्ट सोयाबीनच्या थैल्या फोडल्या. धरलं सोयाबीन आणि दिलं पेरणी यंत्र दोन्ही साईड पॅक करून. पेरणी यंत्राला कुकाचे 5 टिक्के लावले. सगळेले कुकाचे टिक्के लावल्यावर मग नारळ फोडलं, सगळे प्रसाद वाटला. मग केली पेरायला सुरुवात. कसं आहे आता तर फक्त एकच पाणी पडलं आणि आम्ही 1-2 वावर पेरून घातली. पाणी लेटही झालं 8-15 दिवस, तरी आम्हाला काही टेन्शन नाही, कारण आमच्या वावरात 2-2 विहिरी आहेत आणि त्याच्याच सोबत पाईप आणि पिंकर बी रेडी आहेत. हे वावर पेरणं झालं, दुसऱ्या वावरात आलो. या वावरात बिजवाई जराची कमी पडली होती तर घरी आलो, बिजवाई घेतली, डबल वावरात आलो. दीपक पाटील बी 2 एकर पराठे पेरून चालले होते घरी. चला या ब्लॉग मध्ये एवढंच, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.